नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय विज्ञान प्रकरण क्रमांक 1 सजीवसृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण हा धडा अभ्यासणार आहोत। या प्रकरणाचा पहिला व्हिडिओ आपण बनवलेला होता। यामध्ये आपण जे सायंटिस्ट होते विटाकर यांनी पंचसृष्टीचे वर्गीकरण कसं केलं आणि त्यासाठी कोणते निकष वापरले आणि त्यामधील आपण 3 सृष्टी बघितलेल्या होत्या। तर त्या 3 सृष्टी म्हणजे पहिली सृष्टी म्हणजे मोनेरा, दुसरी म्हणजे प्रोटिस्टा आणि तिसरी म्हणजे कवके। या 3 सृष्टींचा आपण अभ्यास केला। यानंतर आता ज्याप्रमाणे सजीव सृष्टीचं वर्गीकरण महत्त्वाचं आहे, तसंच आपल्याला सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण करणं हे सुद्धा महत्त्वाचं होतं। म्हणून याचं कारण म्हणजे की या सजीवांमध्ये बघा, पृथ्वीवरती एकूण जे सजीव आहेत त्या सजीवांमध्ये सूक्ष्मजीव हे सर्वाधिक संख्येनं या पृथ्वी तलावरती आहेत। म्हणून त्यांचं वर्गीकरण करणं तेवढंच महत्त्वाचं होतं। म्हणून या सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण सुद्धा विटाकर यांनी केलेलं होतं। आता सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणू शकतो की क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोबीज। क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोबीज आपण बघतो इथं ट्री डायग्रॅम। यामध्ये आपल्याला या सूक्ष्मजीवांचे 2 गटामध्ये सुरुवातीला वर्गीकरण केलंय, आदि केंद्रकी, दृश्य केंद्रकी। आदि केंद्रकी केंद्रक नसतं, दृश्य केंद्रकी यामध्ये केंद्रक आपल्याला पाहायला मिळतं। आदि केंद्रकी हे एकपेशीय असतात, दृश्य केंद्रकी हे एकपेशीय आणि बहुपेशीय दोन्ही सुद्धा आपल्याला इथं सूक्ष्मजीव आढळलेले दिसतील। आदि केंद्रकीमध्ये बघा, आता पुढे काय, जीवाणू एकच येते सृष्टी सूक्ष्मजीवांमधील जीवाणू। दृश्य केंद्रकीमध्ये तिघांचा समावेश होतोय, आदिजीव, कवके आणि शैवाल। अशा प्रकारे ह्यांचं वर्गीकरण सूक्ष्मजीवांचं यामध्ये केलेलं आहे। आता यानंतर आपल्याला थोडासा गणिताचा भाग याच्यामध्ये दिलेला आहे। आता तो म्हणजे काय, तर आपल्याला प्रमाण दिलेलं आहे इथं प्रमाण। आता या प्रमाणामध्ये आपल्याला 1 मीटर बरोबर 10⁶ मायक्रोमीटर, कंसामध्ये मायक्रोचं आपल्याला साइन जे आहे ते दिलेलं आहे आणि मीटर पुढे एम म्हणून म्हटलेलं आहे मायक्रोमीटर। आणि 1 मीटर बरोबर 10⁹ नॅनोमीटर NM असं कंसात म्हटलेलं आहे। म्हणजे याच्यात थोडंसं आपल्याला मीटरचं मायक्रोमीटरमध्ये आणि मीटरचं नॅनोमीटरमध्ये कन्व्हर्जन केलेलं आपल्याला इथं सांगितलेलं आहे। आता सुरुवातीला आपण बघणार आहे सूक्ष्मजीवाचं जे वर्गीकरण केलेलं होतं। यामध्ये आदि केंद्रकामधला जीवाणू हे आपण बघणार आहोत। आता जीवाणूला इंग्रजीमध्ये आपण बॅक्टेरिया असं म्हणतो। आता त्यांचा आकार तर ते आपल्याला मीटरचं मायक्रोमीटर आणि नॅनोमीटरमध्ये का कन्व्हर्जन केलं इथं, तर ते यासाठीच केलं की आपल्याला त्यांचा इथं आकार सांगता यावा। इथं बघा, जीवाणूंचा आकार आपल्याला सांगितला आहे 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर एवढा त्यांचा आकार जीवाणूंचा असतो। आता जीवाणूमध्ये अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत, तर त्यांचा आकार काही जणांचा 1 मायक्रोमीटर ते काही जणांचा 10 मायक्रोमीटर याच्या दरम्यान सुद्धा कितीही असू शकतो। यासाठी हे आपल्याला काय दिलेलं आहे, आकार दिलेला आहे। आता यांची काही वैशिष्ट्ये आपल्याला बघायचे आहेत, लक्षणं बघायचे आहेत। पहिलं वैशिष्ट्य काय, एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते। एकच पेशी काय करतात, यामध्ये स्वतंत्र सजीव एक पेशी हा सूक्ष्मजीव आहे आणि तो स्वतंत्र सुद्धा जगतो। शिवाय काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती बनवतात। काही वेळा काय करतात, हे जे एकपेशीय सूक्ष्मजीव आहेत ते सगळे एकत्र येतात आणि काय बनवतात, वसाहती बनवतात। म्हणजे एकत्र येऊन राहतात, त्यांनाच म्हणतात कॉलनीज आपण असं म्हणतो, वसाहत म्हणतो। आता दुसरं वैशिष्ट्य काय सांगितलंय बघा, जीवाणू पेशी आदि केंद्रकी असते। जीवाणू काय आहे, ते पेशी आदि केंद्रकी, याच्यामध्ये केंद्रक स्पष्ट आपल्याला दिसत नाही। जीवाणू कसे आहेत, पेशी आदि केंद्रकी असते। पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात। बघा, पेशीत काय केंद्रकही नसतं आणि पटलयुक्त अंगके असं त्याला अवयव असे नाही। ते पेशी भित्तिका मात्र याच्यामध्ये असते। हा आपल्याला दुसरा पॉइंट सांगितलेला आहे। जीवाणू पेशी आदि केंद्रकी असते, पेशी केंद्रक पटलयुक्त अंगके नसतात, पेशी भित्तिका असते, असं आपल्याला हा दुसरं वैशिष्ट्य याच्यामध्ये सांगितलेलं आहे। तिसरं असं सांगितलंय, प्रजनन बहुधा द्विखंडानेच होते। प्रजनन कसं होतं, द्विखंडाने होतं। द्विखंडाने म्हणजे एक पेशीचे 2 भाग होऊन होतं। द्विखंड म्हणजे समजा आता हा एक प्रकारचा जीवाणू आहे, समजा हा दंडाणू आहे, हा जीवाणूच आहे
आता या जीवाणूचं प्रजनन होत असताना काय होतं की याचंच काय बरोबर दोन भाग पडतात, म्हणजे अशी उभी रेष आपण केली तर हा एक भाग झाला आणि हा एक भाग झाला. अशा प्रकारे काय होतात त्यांचं प्रजनन होतं, म्हणजे एक जीवाणूचं परत दोन जीवाणू झाले. अशा प्रकारे द्विखंड भवनाने याचं काय होतं प्रजनन होतं. हा झाला तिसरा पॉइंट. चौथा आपण बघूया वैशिष्ट्य. अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व 20 मिनिटात संख्येने दुप्पट होऊ शकतात. अनुकूल जर चांगली परिस्थिती असेल त्यांना जगण्यासाठी जर चांगलं वातावरण असेल तर ते प्रचंड वेगाने वाढतात. बघा बॅक्टेरिया, आणि त्यांचा वेग सुद्धा आपल्याला याच्यामध्ये सांगितलेला आहे किती 20 मिनिटात संख्येने दुप्पट होतात. समजा 4 जीवाणू असतील आणि चांगलं त्यांना वातावरण आहे जगण्यासाठी आता समजा त्या ठिकाणी, तर ते काय होतात 20 मिनिटात 4 चे 8 होतात. अजून 20 मिनिटं चांगलं वातावरण मिळालं की 8 चे 16, 16 चे 32, अशा प्रकारे दुपटीनंच ते संख्येने वाढायला सुरुवात होते. तर अशा प्रकारची ही 4 वैशिष्ट्ये आपल्याला बघा इथं या जीवाणूविषयी दिलेली आहेत. मला वाटते चांगल्या पद्धतीने तुमच्या लक्षात आली असतील. त्यांचा आकार पण विसरायचा नाही आपल्याला. आता आपल्याला काही जीवाणू हे त्यांचे आकार आपल्याला इथं दिलेले आहेत. बघा इथं पुस्तकामध्ये पण दिलेले आहेत आपल्याला. गोलाणू हा सुरुवातीचा एक काय आहे, गोलाणू. गोलाणू म्हणजे गोलाकार, वर्तुळाकार. दंडगोलाणू, बघा दंडगोलाणू ही भूमितीमध्ये तुम्हाला हे आकार झालेले असतील. आता दंडगोलाणू बघा असा आकार आहे. नंतर दंडाणू, दंडाणू हा आकार असा आहे. स्वल्पविरामाकृती, मराठीमध्ये जसं स्वल्पविराम असतो त्याप्रमाणे याचा आकार आहे म्हणून याला नाव दिलंय स्वल्पविरामाकृती. काही असे नागमोडी वळणाचे दिसतात जीवाणू आम्हाला, म्हणजे कोणासारखे असतात तर सापाप्रमाणे ते काय करतात नागमोडी वळणाचे आकार दिसतात म्हणून त्याला सर्पिल आकार सुद्धा जीवाणू असं म्हणतात. हे काही जीवाणूंचे आम्हाला काय दिलेलं आहे तर चित्र दाखवलेली आहे, त्यांचा आकार कसा येतो लक्षात आलं. आता आपण पहिले बघितलं जीवाणू, सूक्ष्मजीव. आता पुढचा जीवाणू आपण बघणार आहे तो म्हणजे काय आहे आदिजीव. आदिजीवला आपण काय म्हणतो प्रोटोझोआ. बघा इंग्रजीमध्ये बोलतो प्रोटोझोआ. याचा आकार सुमारे किती आहे 200 मायक्रोमीटर एवढा आहे. किती आकार आहे 200 मायक्रोमीटर. आता याची वैशिष्ट्ये आपल्याला बघायचे की माती, गोडे पाणी समुद्रात आढळतात तर इतर सजीवांच्या शरीरात रोगास कारणीभूत ठरतात. बघा काय सांगितलंय आधी आढळतात कुठं ते सांगितलंय, माती, गोडे पाणी आणि समुद्र या तिन्ही ठिकाणी ते आपल्याला आदिजीव प्रोटोझोआ आढळतात, सापडतात. काही तर इतर सजीवांच्या शरीरात राहतात व रोगास कारणीभूत ठरतात. काही काही असे जीवाणू आहेत या माती, गोडे पाणी, समुद्र याशिवाय काय करतात दुसऱ्या सजीवांच्या शरीरामध्ये राहत असतात आणि रोगास कारणीभूत ठरतात. रोगास कारणीभूत ठरतात म्हणजे शरीरात राहायचं आणि हळूहळू आपली संख्या वाढवायची आणि काय करायचं मग ज्या सजीवाच्या शरीरात ते राहिलेले आहेत त्याला काय होतं ते त्यांची संख्या वाढल्यामुळं त्यांच्यामधले जे रोगप्रतिकार क्षमता कमी होते आणि मग तो काय होतो सजीव आजारी पडतो. आणि तो आजारी पडण्यासाठी कारणीभूत कोण ठरलंय तर तो आदिजीव ठरलेला असतो. म्हणून असं म्हटलेलं आहे इतर सजीवांच्या शरीरात ते राहतात व रोगास कारणीभूत ठरतात. आता हा दुसरा वैशिष्ट्य आपल्याला इथं काय सांगितलंय बघा की हे सूक्ष्मजीव दृश्य केंद्रकी पेशी आढळणारे एक पेशीय सजीव आहेत. सुरुवातीलाच मी सांगितलं दृश्य केंद्रिकेमध्ये बहुपेशीय आणि एक पेशीय असे दोन प्रकारच्या पेशी असणारे सूक्ष्मजीव आहेत. त्यातलं जाता हा कोणता आहे दृश्य केंद्रकी पेशी आढळणारे. बघा दृश्य केंद्रकी मधला आहे हा सूक्ष्मजीव म्हणून म्हटलंय दृश्य केंद्रकी पेशी आढळणारे एक पेशीय सजीव आहे. हा कसा आहे एक पेशीय म्हणजे पेशी एकच आहे सजीवाची त्या असा हा सजीव आहे. तिसरं वैशिष्ट्य काय सांगितलंय प्रोटोझोआच्या पेशी रचना, हालचालींचे अवयव, पोषण पद्धती यात विविधता आढळते. बघा काय सांगितलंय प्रोटोझोआच्या पेशी रचना म्हणजे या प्रोटोझोआ आहे याची पेशी रचना असेल, हालचालींचे अवयव असतील किंवा पोषण पद्धती यामध्ये काय आढळते विविधता आढळते. बघा पेशीची रचना असेल त्यांची म्हणजे आकार वेगळा असेल, हालचालींचे अवयव असतील त्यांचे किंवा पोषण पद्धती म्हणजे जे अन्न ग्रहण करतात ती पद्धत असेल यांची काय यामध्ये विविधता आपल्याला आढळलेली दिसते. चौथं इथं सांगितलंय वैशिष्ट्य प्रजनन द्विखंडन पद्धतीने होते. मगाशी द्विखंडन पद्धत आपण बघितली एकाचे 2 भाग, दोनाचे 4 बरोबर असे द्विखंड पद्धतीने याचं आपल्याला प्रजनन जीवाणूमध्ये जसं प्रजनन होतं द्विखंड पद्धतीने तसंच
याचं सुद्धा द्विखंड पद्धतीने प्रजनन होत आहे. आता यामध्ये आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत बघा. उदाहरण कुठलं आहे पहिलं, अमिबा आणि पॅरामेशियम. बघा इथं अमिबा आणि पॅरामेशियम. अमिबा मला वाटते वरती आपण बघितलेलं आहे की नाही. तर आता हा पॅरामेशियम इथं आपल्याला दाखवलाय बघा. अमिबा आणि पॅरामेशियम कुठं आढळतात? गढूळ पाण्यात आढळतात. हा पॅरामेशियम इथं दाखवलेला आहे आणि अमिबा हे कुठं आढळतात? गढूळ पाण्यामध्ये आढळतात आणि स्वतंत्र जीवन जगतात. हे समूह करून राहत नाहीत, ते एकटे एकटे राहतात, स्वतंत्र जीवन जगतात. दुसरा आहे अँटाबिमा हिस्टोलिटिका. बघा इथं आपल्याला अँटाबिमा हिस्टोलिटिका अमांश होण्यास हे कारणीभूत होतात. काय होतात? अँटाबिमा हिस्टोलिटिका हे इथं चित्र दाखवले बघा. इथं हे अमांश होण्यास काय आहेत? कारणीभूत आहेत. हे उदाहरण बघतोय आपण आदिजीवांचं. तिसरं आहे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. प्लाझ्मोडियम इथं दाखवले बघा. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हा जो आहे हा मलेरिया हिवताप होण्यास कारणीभूत आहे. हा प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स मलेरिया होतो म्हणजे काय होतं तर आपल्याला माहिती आहे, आपल्याला जेव्हा मच्छर चावतात पावसाळ्यामध्ये जे पाणी साठतं आणि त्या पाणी साठल्यामुळं काय होतं त्याच्यामध्ये जे मच्छर तयार होतात आणि त्याच्यापासून आपल्याला मलेरिया चावल्यानंतर होतो. नक्की काय होतं तर ते मलेरिया जो मच्छर चावत असतो ते चावल्यानंतर हा प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स त्यांच्या थ्रू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि आपल्याला हिवताप हा आजार होतो. आणि ह्या आजाराला कारणीभूत कोण असतं? प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हे आपल्या शरीरामध्ये येतात, त्यांची संख्या वाढवतात, त्यामुळे आपल्याला हिवताप या आजार होतो. लक्षात येतंय? आणि उदाहरण बघतोय आपण हे. आणि याच्यानंतर आहे युग्लिना. युग्लिना ही स्वयंपोषी आहे. युग्लिना ही कशी आहे? स्वयंपोषी, म्हणजे स्वतःचं अन्न हे स्वतः तयार करते म्हणून तिला स्वयंपोषी म्हणतात. आता युग्लिना काय आहे? स्वयंपोषी. असे आपल्याला 4 प्रकारची उदाहरणे इथं दिलेली आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये आपल्याला इथं सांगितलेली आहेत. तर आता आदिजीवची आपण वैशिष्ट्ये बघितली, उदाहरण बघितलं. आता तिसरं जे आपण सूक्ष्मजीव बघणार आहे ते आहे कवके. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात फंगी. हे तुम्हाला माहितीच आहे. आता याचा आकार किती आहे तर सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर एवढा आकार आहे. बघा आकार किती आहे? 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर एवढा आकार आहे. याची वैशिष्ट्ये आता आपण एक एक करून बघणार आहे. पहिलं वैशिष्ट्य आहे कुजणारे पदार्थ वनस्पती व प्राण्यांची शरीरे कार्बनी पदार्थ यामध्ये आढळतात. कुठं आढळतात? कुजणारे पदार्थ. जे पदार्थ कुजतात त्याच्यावरती किंवा वनस्पती व प्राण्यांची शरीर असतात त्याच्यावरती किंवा कार्बनी पदार्थ आहेत ज्यामध्ये या पदार्थामध्ये कार्बन आहे असे पदार्थ आहेत यामध्ये हे आढळतात. कुठं सापडतात हे आपल्याला पहिलं वैशिष्ट्याने सांगितलेलं आहे. दुसरं वैशिष्ट्य काय आहे? हे सुद्धा दृश्य केंद्रकी एकपेशीय सूक्ष्मजीव आहे. दृश्य केंद्रकीय एकपेशीय सजीव जसा आदिजीव होता सूक्ष्मजीव तसाच कवके सुद्धा काय आहे? दृश्य केंद्रकीय एकपेशीय सजीव आहे. दृश्य केंद्रकी मधला एक पेशीय म्हणजे पेशी एक असणारा सजीव हा सूक्ष्मजीव आहे. कवकांच्या काही प्रजाती डोळ्यांनी दिसतात. आता ह्याच कवकांच्या काही प्रजाती अशा आहेत की ज्या डोळ्याने सुद्धा दिसतात. आपण बुरशी बघितलेली आहे, फंगी, कवके आपण त्याला म्हणतो. कवके बघितलेला आहे तर आपण हे डोळ्यांनी काही दिसतात आपल्याला कवके. आता तिसरं वैशिष्ट्य काय आहे? मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थापासून अन्न शोषण करतात. हे कसे आहेत? कवके मृतोपजीवी आहेत. कसे आहेत? मृतोपजीवी. आणि ते मृतोपजीवी असून काय करतात? कार्बनी पदार्थ जे आहेत त्यापासून काय करतात? अन्न शोषण करतात. म्हणजे ज्या पदार्थामध्ये कार्बन घटक आहे त्याच्यापासून ते स्वतःचे अन्न शोषण करत असतात. म्हणजे हे परपोषी आहेत. याच्यावरून आपल्या हे लक्षात येतंय. चौथं वैशिष्ट्य जे आहे ते काय म्हटलंय? प्रजनन लैंगिक पद्धतीने आणि द्विखंडन व मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने होते. बघा प्रजनन आपण आतापर्यंत जीवाणू आणि आदिजीव यांचं प्रजनन हे द्विखंड पद्धतीने झालेलं आहे आपण बघितलं. तर ह्याच्यामध्ये सुद्धा प्रजनन द्विखंडन सुद्धा होतं, शिवाय लैंगिक पद्धतीने सुद्धा होतं. लैंगिक पद्धत मेल फिमेल अशा पद्धतीने सुद्धा हे प्रजनन होतं. आणि मुकुलायन म्हणजे आपण जसं बघतो की मुळ्यापासून, जसं वडाचं झाड आहे, वडाच्या झाडाच्या मुळ्या ज्या ठिकाणी जमिनीला जाऊन जमिनीच्या पृष्ठभागावर पोहोचतात तिथं दुसरं वडाचं झाड तयार होतं. अशा पद्धतीने मुकुलायन अशा पद्धतीने सुद्धा काय होतं? कवकेंचं काय होतं? प्रजनन झालेलं आम्हाला दिसतं. उदाहरण इथं आम्हाला सांगितलेले आहेत. ईस्ट, कॅन्डिडा आणि आळंबी. आळंबी मशरूम तुम्हाला माहिती असेल. मशरूम म्हणजे
आपण बघतो की ज्याप्रमाणे छत्री असतात त्याप्रमाणे पावसाळ्यात छत्र्याच्या आकाराचे छोटे छोटे आपल्याला दिसतात कुठं कुठं, तर ते त्या प्रकारे असे मशरूम असतात. तर अशा प्रकारे आपण ह्या कवकांची माहिती सुद्धा किंवा वैशिष्ट्ये सुद्धा बघितलेली आहेत. आता यानंतर जो पुढचा भाग आहे, पुढचं सूक्ष्मजीव आहे तो आहे शैवाल. शैवाल म्हणजे शेवाळ, त्याला अलगी म्हणतात इंग्रजीमध्ये. लक्षात येते? आता हे तर आपण सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलेलं आहे शेवाळ म्हणजे काय. आता याचा आकार बघा किती सांगितलाय, सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर एवढा काय आहे या शैवालाचा आकार असतो. मायक्रोमीटर म्हटले 10 ते 100. आता यांचे आपण वैशिष्ट्य बघ, कुठं आढळतात? पाण्यात वाढतात. आपल्याला माहिती आहे ज्या ठिकाणी पाणी आहे, पाण्याचा कॉन्टॅक्ट आहे, त्या ठिकाणीच काय होतात, हे शेवाळ वाढत असतं. दुसरं काय सांगितलंय, हे दृश्य केंद्रकीय एकपेशीय स्वयंपोषी सजीव आहे. वैशिष्ट्य बघा, हे दृश्य केंद्रिकेमधला आहे सूक्ष्मजीव, शिवाय ह्यांची पेशी किती आहेत, बहुपेशीय नाहीत, हे एकपेशीयच हे सुद्धा आहे आणि स्वयंपोषी सजीव आहे. कसा आहे? स्वयंपोषी. आता शेवाळ काय करते, त्याच्यात हरितद्रव्य असल्यामुळे काय करतात, स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, हे लक्षात घ्या. स्वयंपोषी आहे. तिसरं वैशिष्ट्य आपण बघतोय, पेशीतील हरितलवकांच्या साह्याने प्रकाश संश्लेषण करतात. हरितलवके आहे त्याच्या साह्याने काय करतात, ते प्रकाश संश्लेषण करतात. प्रकाश संश्लेषण करणे म्हणजे अन्न तयार करणे. प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे, आता तुम्हाला माहितीच असेल विज्ञानामध्ये की प्रकाश संश्लेषणाद्वारे काय करते, वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतं. शैवाल त्यातलाच एक घटक आहे आणि काय करतात, शैवालामध्ये हरित लवके असल्यामुळं काय करतात, ते प्रकाश संश्लेषण करू शकतात, म्हणून ते स्वयंपोषी सजीव आहे. लक्षात ठेवा, स्वयंपोषी काय आहे, सजीव आहे. उदाहरणार्थ याच्यामध्ये दिलेलं आहे क्लोरेल्ला आणि कॅमिडोमोनास, हे दोन जी नावं दिलेली आहेत, हे उदाहरण या शैवालाचे आपल्याला इथं दिलेले आहेत. बघा पुढं काय सांगितलंय, शैवालांच्या थोड्या प्रजाती एकपेशीय आहेत. यातल्या शैवाल जे आहे यातल्या काही प्रजाती कशा आहेत, एकपेशीय आहेत आणि राहिलेले इतर शैवाल कसे आहेत, बहुपेशीय आहेत, जे आम्हाला नुसत्या डोळ्यांनी सुद्धा दिसतात. जे आम्ही शेवाळ बघतोय ते कसं आहे, बहुपेशीय आहे, ते आम्हाला नुसतं डोळ्याने सुद्धा दिसतंय आणि जे एकपेशीय आहे ते मात्र दिसत नाही. लक्षात ठेवा, शैवालाची ही वैशिष्ट्ये आपण आता बघितली. आता पुढचा आहे विषाणू. विषाणू म्हणजे व्हायरस. व्हायरस म्हटलं की आता आम्हाला लगेच डोळ्यासमोर येतो जो आता व्हायरस अख्ख्या जगाला त्रास देतोय, असा व्हायरस म्हणजे कोरोना व्हायरस. लक्षात येतोय? त्याची सुद्धा तो सूक्ष्मजीव असल्यामुळे त्याची सुद्धा आपल्याला या गटामध्ये आपण त्याचा समावेश करणार आहे, व्हायरस. आता याचा आकार किती असतो, सुमारे 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर आहे. बघा मायक्रोमीटर पेक्षा लहान म्हणजे नॅनोमीटर मध्ये आकार आहे याचा, म्हणजे हे डोळ्याने दिसू शकत नाही. विषाणूंना सामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव निर्जीवाच्या सीमारेषेत आहे असे म्हणतात. मात्र त्यांचा अभ्यास सूक्ष्म जीवशास्त्रात म्हणजे मायक्रोबायोलॉजीत केला जातो. विषाणूंना सजीव मानले जात नाही, ते सजीव नाहीत. पण मग कोण आहेत ते, तर सजीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेवरती आहेत, म्हणजे सजीवही नाहीत निर्जीवही नाहीत, अशा सीमारेषेवर आहेत. आणि मात्र असं असल्यामुळे त्यांचा अभ्यास आपण सूक्ष्मशास्त्रात सूक्ष्मजीवशास्त्रात केला जातोय. त्याला आपण काय म्हणतो, मायक्रोबायोलॉजी असं म्हणतोय. आता याच्यामध्ये वैशिष्ट्य आपण बघणार आहे. पहिलं, विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूच्या 10 ते 100 पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच दिसू शकतात. बघा विषाणू काय, अतिसूक्ष्म. सूक्ष्म म्हणले का, अतिसूक्ष्म बोललंय म्हणजेच काय, जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान असतात आणि फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीने दिसू शकतात. म्हणजे इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप असतो, सगळ्यांना माहिती असेल विज्ञानातला मायक्रोस्कोप कसा असतो, तर त्याप्रमाणे त्याचाच वापर करून हे फक्त दिसू शकतात. दुसरं वैशिष्ट्य सांगितलंय, स्वतंत्र कणाच्या रूपात आढळतात. ते कसे आढळतात, स्वतंत्र. कण प्रत्येकाचा म्हणजे वेगवेगळा असतो, स्वतंत्र कणाच्या रूपात आढळतात. विषाणू म्हणजे डीएनए. डीएनए म्हणजे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक आम्ल किंवा आरएनए म्हणजेच रायबोन्यूक्लिक आम्ल पासून बनलेल्या लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते. आता बघा जीवाणू कणात आढळतो, शिवाय काय त्याला तो कशापासून बनलेला आहे, तर डीएनए आणि आरएनए म्हणजे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक आम्ल किंवा रायबोन्यूक्लिक आम्ल यापासून बनलेला आहे. शिवाय तो कसा आहे, लांबलचक रेणू आहे.
कशापासून बनलेला आहे? यापासून लांब लचक रेणू असा आहे आणि त्याला प्रथिनांचं आवरण आहे. त्याला कव्हर कशाचं आहे? प्रथिनांचं आहे. आणि त्यामुळं काय होतं, त्याचं प्रथिने हे काय करतात? संरक्षण. आतले जे डीएनए आणि आरएनए आहेत त्यांचं काय करतात? हे संरक्षण करतात. तिसरा याच्यातला पॉईंट आहे तिसरा पॉईंट आहे बघा, वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात. ते कुठं राहतात? वनस्पतींच्या किंवा प्राण्यांच्या ज्या पेशी आहेत त्या पेशींमध्येच ते जिवंत राहू शकतात व या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवतात. बघा, हे जे प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या ज्या पेशी आहेत त्याच्यामध्येच ते राहतात जिवंत, हवेत राहू शकत नाहीत व या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवतात. आणि पेशीमध्ये राहिल्यामुळं ते काय करतात? हळूहळू स्वतःची प्रथिने बनवायला सुरुवात करतात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात आणि स्वतःसारखे काय करतात? जीवाणू निर्मिती करतात, असंख्य प्रतिकृती तयार करतात. यानंतर ते काय करतात? त्यानंतर यजमान पेशींना नष्ट करून त्या प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करतात. हळूहळू काय करतात? त्यांची संख्या वाढवतात आणि जे यजमान पेशी म्हणजे आपल्या ज्या WBC आहेत त्या काय करतात? WBC नष्ट करतात हळूहळू आणि पुन्हा नव्या पेशी संसर्ग करतात. म्हणजे आपल्याला एक पेशी झाली, दुसरी, तिसरी, अशा सगळ्या पेशींना हळूहळू संसर्ग वाढवत ते जातात. आणि शेवटचा पॉईंट आहे, विषाणूमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात. विषाणूमुळे काय होतं? वनस्पती व प्राणी आहेत यांना विविध रोग होतात. आपण बघतोय हे विषाणू जेव्हा आपल्या शरीरामध्ये जे पेशी आहेत या पेशींमध्ये प्रवेश करतात तेव्हा आपल्याला रोग होतो. जसं आपण बघतोय आता कोरोना, हा सुद्धा एक व्हायरस आहे. हा काय करतोय? आपल्या पेशींमध्ये जातोय आणि ते स्वतःची संख्या वाढवतोय. त्यामुळे काय होतंय की आपली रोगप्रतिकार क्षमता जे WBC आहे ते कमी होते आणि कमी झालं की मग त्याबरोबरच इतर आजार आपल्याला व्हायला सुरुवात होतात. म्हणून विषाणू काय करतात? वनस्पती आणि प्राण्यांना विविध रोग होतात. अशा प्रकारे याची वैशिष्ट्ये आपण विषाणूंचे बघितलेले आहेत. विषाणूंचे आपल्याला बघा इथं दिलेलं आहे की टोमॅटोवरती वनस्पती आहे टोमॅटो, आपण माहिती आहे टोमॅटोचं झाड बघितलेलं आहे. तो विल्ट विषाणू याच्यावरती टोमॅटोवरती हा सुद्धा विषाणू अटॅक करतो आणि त्यामुळे त्याला रोग होतो. आता माहीत आहे का तुम्हाला? असं म्हटलंय तर हा आणि इंटरनेट माझा मित्र हे आपल्याला काही इथं माहीत आहे का तुम्हाला? यामध्ये पोलिओ विषाणू, इन्फ्लुएन्झा विषाणू, HIV एड्स विषाणू इत्यादी आपल्याला विषाणू माहीत आहेत. शिवाय गुरे जे आहेत आपले, गाय, म्हैस, बैल वगैरे, यांना पिकोर्ना विषाणू हा सुद्धा व्हायरस होतो. वनस्पतीचं इथं आता वनस्पतीचं सांगितलं, टोमॅटो विल्ट विषाणू, तंबाखू मोझाईक विषाणू इत्यादी प्रकारे वनस्पतीवरती सुद्धा विषाणू येतात. जीवाणू बघा, बॅक्टेरियोफाज हे विषाणू जीवाणू असतात. काही असे जीवाणू आहेत जे काय करतात? हे विषाणूवरती हल्ला चढवतात, म्हणजे त्यांना नष्ट करतात. अशातलाच एक आपल्याला जीवाणूचं नाव इथे दिलेलं आहे, बॅक्टेरियोफाज. हे जे विषाणू आहेत त्या जीवाणूवरती काय करतात? हल्ला करतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत बघितलं असेल सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण आणि 5 सूक्ष्मजीव बघितले, त्यांचे विविध वैशिष्ट्ये बघितली. त्यांचं वैशिष्ट्य बघून आपल्याला त्यांची प्रतिकृती कशी असते ते सुद्धा, आकार कसा असतो, काही आपल्याला उदाहरण याच्यामध्ये चित्राच्या स्वरूपात दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपला जो पहिला धडा आहे 8वीचा सजीवसृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण हा धडा इथं संपलेला आहे. धडा तुम्ही एकदा दोनदा वाचन केल्यानंतर तुम्हाला धडा समजायला खूप सोपा आहे आणि या धड्याचा स्वाध्याय सुद्धा तुम्ही काय करा? तुमच्या वहीमध्ये सोडवा. आपण आता या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबणार आहोत. पुढील व्हिडिओ आपण नंतर घेऊ. धन्यवाद.